नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट युनिट सेट रिलेशन अँड फंक्शन. ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त सेटची डेफिनेशन विथ एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. ओके, तर फर्स्ट बघूया आपण सेट म्हणजेच काय. ओके, सेटची डेफिनेशन काय आहे. तर सेटची डेफिनेशन आहे अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स is called सेट. ओके, तर ही डेफिनेशन आपण प्रत्येक वर्ड वाईज शब्दावाईज समजून घ्या. ओके, ह्याच्यामध्ये काय सेटला आपण मराठीमध्ये संच म्हणतो हे माहितीच आहे तुम्हाला. ओके, तर इथं काय डेफिनेशनमध्ये दिले बघा, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. असं कलेक्शन करायचं आहे की ते वेल डिफाइंड असायला पाहिजे. आणि ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय असते, त्या कलेक्शनमध्ये जे मेंबर्स असणार, जे एलिमेंट त्या कलेक्शनमध्ये जे एलिमेंट्स असते म्हणजे त्याला एलिमेंट्स. ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, ऑब्जेक्ट्स इन अ सेट इज कॉल्ड एज एलिमेंट्स किंवा मेंबर्स. ओके, त्या सेटमध्ये जे ऑब्जेक्ट्स असतात त्यालाच आपण एलिमेंट्स किंवा मेंबर्स म्हणतो. आता हे ते एलिमेंट्स कसे असायला पाहिजेत, वेल डिफाइंड असायला पाहिजेत. वेल डिफाइंड म्हणजेच काय, परफेक्ट असायला पाहिजे. कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला चेंज होता कामा नये. जर आपण एखादं कलेक्शन केलं तर ते कलेक्शन इतर कोणत्याही परिस्थितीत किंवा कशावेळी चेंज होता कामा नये. आता कलेक्शन म्हणजेच आपल्याला माहिती आहे, कलेक्शन म्हणजेच काय, आपण एखादं काय करतोय, कलेक्शन म्हणजेच मराठीत आपण त्याला संग्रह म्हणतोय. आता कोणाला तरी 5 रुपयाची नाणी किंवा जुनी काही नाणी किंवा जुन्या वस्तू असं संग्रह करून ठेवायची सवय असते. तर ते त्या संग्रह म्हणजेच काय, आपलं कलेक्शन असणार आहे. आणि ते कलेक्शन कसं असायला पाहिजे, वेल डिफाईन असायला पाहिजे. सपोज आपण इथं इथं आपण असा एक संग्रह केला, कोणती तरी जुनी नाणी आहेत सपोज. ह्या जुन्या नाण्यांचा आपण इथं संग्रह केला, तर ती जुनी नाण्यांचा सेट हा संग्रह तो काय असायला पाहिजे, वेल डिफाइंड असायला पाहिजे. आणि ह्या प्रत्येक नाण्याला आपण काय म्हणणार आहे, ऑब्जेक्ट्स म्हणजेच काय, एलिमेंट्स ऑफ मेंबर. म्हणजे हा एक ऑब्जेक्ट झाला, हा सेकंड ऑब्जेक्ट, हा थर्ड ऑब्जेक्ट, हा फोर्थ ऑब्जेक्ट, म्हणजे एलिमेंट्स ऑफ दिस सेट. ओके, त्या प्रत्येक मेंबर्सला आपण काय म्हणणार आहोत, ऑब्जेक्ट्स म्हणणार आहोत. ओके, आता वेल डिफाइंड म्हणजेच काय, आता हे आपण एक्झाम्पल मार्फत समजावून घेऊया. सपोज एक एक्झाम्पल आहे, आपण असं कलेक्शन केलं आहे, कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. ओके, कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स आता भरपूर आहेत. नॅचरल नंबर्सची सुरुवात कशापासून होते तुम्हाला माहीत आहे. ओके, 1 पासून. आता ह्याच्यावर आपण एक कंडिशन लावूया, कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन 5. असे सर्व नॅचरल नंबर्स आपण कलेक्ट करणार आहेत ते काय असायला पाहिजे, 5पेक्षा लेस असायला पाहिजे. मग कोणते आहेत असे नंबर्स, 1, 2, 3 अँड 4. कारण की नॅचरल नंबरची स्टार्टिंगच कशापासून होते, 1 पासून, 1 to up to इन्फिनिटी. मग ते कसं असायला पाहिजे, लेस दॅन 5. म्हणजे ह्या कलेक्शनमध्ये कोणते एलिमेंट्स आलेत, 1, 2, 3, 4. ह्या एलिमेंट्स म्हणजेच काय झाले, त्याचे कलेक्शनचे ऑब्जेक्ट्स झाले. आता हे काय असायला पाहिजे, वेल डिफाईन म्हणजेच काय, आपल्याला ह्याच्यामध्ये कोणताही नंबर्स काय नको, रिपीट नको. परत सपोज एखाद्या पर्सननं सपोज मला सांगितलं कलेक्शन कर नॅचरल नंबरचं 1 to लेस दॅन 5. मी पण काय करणार, 1 to 4च घेणार. एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं तू पण हेच कलेक्शन कर 1, मग त्याच्या पण कलेक्शनमध्ये काय असणार आहे, हे 4च एलिमेंट्स असणार आहे का, डिफरंट काय चेंजेस होणार आहेत का, नाही. ओके, म्हणजे एलिमेंट्स पण कसे असायला पाहिजे, डिस्टिंक्ट असायला पाहिजे. आणि त्याच्यावर जे रिस्ट्रिक्शन दिली आहे ती काय असायला पाहिजे, सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणजेच हे कलेक्शन काय होणार आहे, इट इज अ सेट. ओके, म्हणजे हे फर्स्ट एक्झाम्पल काय झालं, नॅचरल नंबरचं कलेक्शन केलं आहे आणि ते लेस दॅन 5 आहे, म्हणजे हे कलेक्शन काय झालं, सेट झालं. ओके, ह्या प्रत्येक एलिमेंटला आपण काय म्हणतोय,
ऑब्जेक्ट्स म्हणतो. ओके. सेकंड एक्झाम्पल घेऊया. सपोज ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट. त्या ओवेल्स माहिती आहे तुम्हाला इंग्लिश अल्फाबेट्समधले ए, ई, आय, ओ, यू. हे काय झाले 5 ओवेल्स आहेत इंग्लिश अल्फाबेट्समध्ये. ह्याच्यामध्ये कोणता एलिमेंट्स रिपीट झालेला नाही आहे, म्हणजे काय डिस्टिंक्ट आहेत. डिस्टिंक्ट आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हे काय होणार नाही, चेंज होणार नाही ह्या सेटमधले एलिमेंट्स, म्हणजे ह्या कलेक्शनमधले एलिमेंट्स. ओके. म्हणजे हे काय झालं, इट इज अ सेट. ओके. म्हणजे हा वेल डिफाईन्ड कलेक्शन आहे आणि त्याच्यामधले एलिमेंट्स म्हणजे ऑब्जेक्ट्स. म्हणजे वेल डिफाईन्ड जर एलिमेंट्स असतील तर ते कलेक्शन काय असणार आहे, सेट फॉर्म करणार आहे. सपोज आपण आणखी दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. थर्ड एक्झाम्पल बघूया. द कलेक्शन ऑफ गुड बुक्स. द कलेक्शन ऑफ गुड बुक्स. तर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, गुड बुकचं कलेक्शन केलेलं आहे. आता हे कलेक्शन कोण करणार, म्हणजे कसं, सपोज मी इथं कलेक्ट केलं तर मला काय वाटणार आहे, जे मला वाटणार आहे तेच बुकचं मला जे चांगले पुस्तक वाटतील तेच मी कलेक्ट करणार आहे. सपोज इथं ए एक पर्सन आहे आणि बी एक पर्सन आहे. ओके. ह्याने काय केलं, गुड बुकचं कलेक्शन केलं आहे. ह्याच्यामध्ये काहीतरी बुक असतील 1 2 3 आणि ह्याच्याकडे पण काय असणार आहे 1 2 3 4, म्हणजे ह्याला जे चांगले वाटतील ए पर्सनला ते बुक्स ह्या कलेक्शनमध्ये असणार आहेत, बी पर्सनचे ह्या असणार आहेत. मग ए पर्सनला जे पुस्तक आवडते तेच बी पर्सनला आवडेल असे नाही ना. म्हणजे ए पर्सनला बुक आवडेल तेच बी पर्सन, सी पर्सन किंवा अनेक कोणी असेल तर त्याला ते बुक आवडेल असं नाही. म्हणजे ह्या कलेक्शनमध्ये काय झालं, डिफरन्स जाणवून आला. ओके. आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं ए पर्सननं जर नॅचरल नंबर कलेक्ट केले <5, बी पर्सननं पण नॅचरल नंबर कलेक्ट केले तर त्याच्यामध्ये पण हे 4च एलिमेंट्स असणार आहे, सेम असणार आहे. तसं ह्याच्यामध्ये असणार आहे का, ए पर्सननं गुड बुक्सचं कलेक्शन केलं, बी पर्सननं गुड बुक्सचं कलेक्शन केलं, त्यांनी रीड केलेलं आणि त्यांना जे आवडलेली बुक्स असणार आहे त्याच्यानुसार ते काय असणार आहे, कलेक्शन असणार आहे. त्यामुळे ते दोन्ही कलेक्शनमध्ये काय झाला, डिफरन्स झाला. म्हणजे हे काय झालं, इट इज अ नॉट अ सेट. आपण परफेक्टली तिथं सांगू शकत नाही की हे दोन्ही पण किंवा सर्वांना हे बुक्स आवडतील. सपोज द कलेक्शन ऑफ टॉल पीपल्स. द कलेक्शन ऑफ टॉल पीपल्स, PU. ओके. आता हे तर टॉल पीपल्सचं पण सेम आहे. सपोज आता टॉल पीपल्सला आपण कोणत्या रेंजमध्ये टॉल म्हणणार आहोत, जर 5 फूटपेक्षा अधिक उंची असणाऱ्या पीपलना टॉल म्हणणार आहोत का 6पेक्षा अधिक असणाऱ्या उंचीना टॉल म्हणणार आहोत. ओके. म्हणजे ह्याच्यावरती काय राहिलं, जे कोणते पीपल्स आणि प्रत्येक टॉल पीपल्सचा जर ग्रुप केला तर ते काय असणार आहे, प्रत्येक पीपलच्या खाली किंवा इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ऑर्डरमध्येच असणार आहे. म्हणजे आपण परफेक्टली सांगू शकत नाही की हा टॉल पीपल असेल किंवा तो टॉल पीपल असेल. ओके. आता आपण वर्ल्ड गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड करतो, टॉल पीपल्स एकदम हाय असतं. प्रत्येक वर्षी काय होत जातं, कोण ना कोण तर टॉल पीपल भेटतच जातो. ओके. त्यानुसार ती रेंज चेंज होते. किंवा फॉर एक्झाम्पल म्हणा, क्लेवर स्टुडंट इन अवर क्लास. तुमच्या क्लासमधला क्लेवर स्टुडंट कोण आहे, तर सपोज फर्स्ट सेममध्ये एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स पडले, त्याचा जर फर्स्ट नंबर आला तर तो सेकंड सेममध्ये पण अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवेल याची काही शक्यता नाही. सपोज दुसऱ्या स्टुडंटनं पण त्याच्याकडून मोटिवेशन घेऊन चांगला स्टडी केला तर दुसऱ्या सेममध्ये तर दुसरा येऊ शकतो. ओके. म्हणजे हे काय झालं, सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार काय झालं, ह्याच्यामध्ये चेंज होत जातो. ते कलेक्शन काय नसतं, वेल डिफाईन नसतं. ओके. फॉर एक्झाम्पल सम ब्युटिफुल फ्लावर्स. निशाला दुसरे फ्लावर्स आवडतात, आशाला दुसरे फ्लावर्स आवडतात. त्यावरून काय होत नाही,
हे काय होत नाहीत, हे जे आपण कलेक्शन केलेलं आहे ते काय होत नाही, वेल डिफाईंड होत नाही. सपोज म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय आलं की जे आपण परफेक्टली कलेक्ट करतो त्याच्याविषयी आपण परफेक्ट सांगू शकतो किंवा त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीनुसार चेंज होत नाही किंवा एखाद्या पर्सनचं मत दुसऱ्या पर्सनचं मत त्या कलेक्शनवरती सेम ॲज इट इज राहतो, त्या सेटवरती कोणता इफेक्ट होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, त्या कलेक्शनला सेट म्हणतो. ओके, म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे, अ कलेक्शन ऑफ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज अ सेट. म्हणजे कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स ओवेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट्स हे काय झालं, इट इज अ सेट. किंवा कलेक्शन ऑफ इंटिजर्स हे पण काय झालं, सेट फॉर्म करते. म्हणजे त्याच्यामधले एलिमेंट्स कधीही चेंज